मागच्या काही दिवसांपासून महाराष्ट्रामध्ये जो ब्राह्मण आणि ब्राह्मणेतर संघर्ष चालू आहे, इतिहासातील कुरघोड्या काढून भविष्यामध्ये जात अस्मिता लोकांच्या मनामध्ये निर्माण करून प्रत्येक जातीला त्यांच्या जातीबद्दल अभिमान निर्माण करून त्या जातीमध्ये स्वतंत्र राष्ट्र निर्मितीची बीजं पेरून देशाचे जातीवाईज तुकडे करण्याचा संघर्ष सध्या महाराष्ट्रापासून सुरुवात झालेला आहे. हा संघर्ष मुळात भारतातील अन्य राज्यांमध्ये पण आहे, पण तो इतका उफाळून आलेला नाही आहे. कारण महाराष्ट्र ही भारतातील अन्य राज्यांपेक्षा अतिशय सुदृढ आणि लोकशाहीला लवकर समजून घेणारी भूमी आहे. कारण इथे बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म झालेला आहे. त्यामुळं लोकशाहींची जी बीजं आहेत ही भारतातील अन्य राज्यापेक्षा महाराष्ट्रामध्ये अतिशय मजबूत आहेत. आणि ही लोकशाहीची जी बीजं आहेत जी इथं रुजत चाललेली आहेत ती ब्राह्मणवाद्यांना उद्ध्वस्त करून टाकायची आहेत. त्यांना इथं जात वर्चस्व निर्माण करणारं, जातीचं अस्तित्व टिकवून ठेवणारं, जातीचं वर्चस्व टिकवून ठेवणारं आणि त्यावर ब्राह्मणांचं वर्चस्व टिकवून ठेवणारं आणि त्याचं रक्षण करणारं जात राष्ट्र हवं आहे. म्हणून इतिहासामधल्या ज्या काही ब्राह्मणांनी केलेल्या चुका आहेत, ह्या चुका ब्राह्मणेतर लोकांच्या लक्षामध्ये यायला लागल्यामुळे मुळात विषय काय झाला की बाबासाहेब आंबेडकरांच्या घटनात्मक अधिकारामुळं जिथे ब्राह्मणांव्यतिरिक्त इतर जाती समूहातील लोकांना शिकण्याचा, बोलण्याचा, लिहिण्याचा, विचार करण्याचा आणि ते व्यक्त होण्याचा अधिकारच नव्हता, तो अधिकार भारताच्या राज्यघटनेने दिल्यामुळं ब्राह्मणांनी जे लिहिलंय, ब्राह्मणांनी जे सांगितलंय, ब्राह्मणांनी जे कटकारस्थान रचलेली आहेत आणि ब्राह्मणेतरांच्या इतिहासाला त्यांच्या पद्धतीनं कशा पद्धतीनं मांडलेले आहे, ब्राह्मणांच्या पद्धतीनं मांडलेला आहे, तो इतिहास कशा पद्धतीनं चुकीचा आहे हे आता ब्राह्मणेतर मंडळी मांडायला लागलेली आहेत. मुळात ब्राह्मण आणि ब्राह्मणेतर संघर्ष हा नैसर्गिक संघर्ष नाही आहे भारतातला. कारण ब्राह्मण आणि ब्राह्मणेतरांचा संघर्ष जरी वरवर देखावा असला तरी आंतरिक ते जे ब्राह्मणेतर लोक आहेत ते ब्राह्मणांपासून वेगळं होऊ इच्छितच नाही आहेत. जर त्यांना ब्राह्मणांपासून वेगळं व्हायचं असतं तर प्रथम त्यांनी ब्राह्मणेतरांचं वर्चस्व तर नष्ट केलंच असतं, ते नाकारलंही असतं. पण द्वितीय म्हणजे ब्राह्मणेतरांनी ब्राह्मणांनी निर्माण केलेली जी जातीव्यवस्था आहे, धर्मव्यवस्था आहे, ही जात आणि धर्मव्यवस्था ब्राह्मणेतरांनी उद्ध्वस्त करून टाकली असते. ती त्यांना करायची नाही आहे. त्यांना जात व्यवस्था टिकवून ठेवायची आहे आणि जातीवर उभारलेली धर्मव्यवस्था पण टिकवून ठेवायची आहे. त्यामुळं जात आणि धर्मव्यवस्था टिकवून ठेवून ब्राह्मणांसोबत भांडणं करायची आणि ब्राह्मणासोबत भांडणं करून आम्ही कसे ब्राह्मणांच्या विरोधात आहोत हे दाखवायचं आणि मेल्याच्या नंतर लग्नामध्ये, वरातीमध्ये सगळेच संस्कार ब्राह्मणांकडून करून घ्यायचे. ही इथल्या स्वतःला पुरोगामी म्हणून घेणाऱ्या ब्राह्मणेतर मंडळींची अवस्था आहे. म्हणजे तुझं माझं जमना, तुझ्या वाचून कर्मना, अशी ब्राह्मणेतर मंडळींची सध्याची वर्तणूक आहे. आता आपण पाहतोय औरंगजेबाच्या कबरीपासून सुरू झालेला विषय छत्रपती शिवाजी महाराजांच्या रायगडांवर कुत्र्यापर्यंत येऊन थांबलेला आहे. म्हणजे ब्राह्मणांनी जो लिहिलेला इतिहास आहे तो जर तुम्ही खरा मानला तर इथं कुठलाही संघर्ष होणार नाही, संघर्ष करायची गरज नाही. पण ब्राह्मणांनी मांडलेला इतिहास, ब्राह्मणांनी लिहिलेला इतिहास, त्यांनी लिहिलेल्या दंतकथा, त्यांनी लिहिलेल्या खोट्या कोता, त्यांना मोठं करण्यासाठी लिहिलेल्या कथा जर तुम्ही निमूटपणे सहन केल्या नाही तर वाद होणार, दंगली होणार, मंदिरं, मस्जिदी
सगळ्यात धोक्यात येणार. स्पेसिफिकली तुम्हाला नक्षलवादी ठरवून तुमच्यावर खोटे गुन्हेसुद्धा दाखल केले जाणार. त्यामुळं इतिहासामध्ये चाललेला हा जो काही वाद आहे ब्राह्मण आणि ब्राह्मणेतरांचा, हा वाद मुळात ब्राह्मणांच्या इतिहासातील वर्चस्ववादाला बारूद लागलेला इतिहास आहे. म्हणजे बारूद लागलेला आहे. आता ब्राह्मणांनी निर्माण केलेला जो इतिहास आहे त्यांच्या पद्धतीनं, तो इतिहास आता इथली ब्राह्मणेतर मंडळी मान्य करायला तयार नाही. ते त्याच्यावर ॲनालिसिस करतायत, चिंतन करतायत, मनन करतायत आणि खरंच असं झालं असेल काय याचा शोध घेण्याची बुद्धी भारताच्या राज्यघटनेने त्यांना दिलेली आहे. आणि ही बुद्धी आता ब्राह्मणांसाठी डोकेदुखी ठरत आहे. त्यामुळं काल आपण बघितलं असेल की राज्याच्या इतक्या पवित्र सभागृहामध्ये, इतक्या पवित्र सभागृहामध्ये पानिपतच्या युद्धांवर चर्चा झाली आणि तिथे सुद्धा स्मारक बांधण्याचं फडणवीसांचं ब्राह्मणी षडयंत्र जितेंद्र आव्हाडांनी काही प्रमाणामध्ये बाहेर काढलं. मुळात महाराष्ट्रातच नव्हे तर भारतामध्ये जिथं जिथं लढाया झाल्या आणि जिथं जिथं ब्राह्मणेतर राजे हरले तिथं तिथं मधून इंटरनली प्रशासनामध्ये राहून, मग ते आदिलशहाच्या असतील, निजामशहाच्या असतील, बादशहाच्या असतील, औरंगजेबाच्या असतील, देशावर ज्या ज्या लोकांनी अतिक्रमणं केली आणि हा देश ताब्यात घेतला त्यांचं प्रशासन सांभाळण्याचं काम इमान इतबारे ब्राह्मणांनी केलेलं आहे. त्यामुळे ब्राह्मण प्रशासन सांभाळत असल्यामुळे शासक लोकांमध्ये होणाऱ्या युद्धांमध्ये, शासक लोकांमध्ये होणाऱ्या लढायांमध्ये, शासक लोकांमध्ये होणाऱ्या तहांमध्ये, शासक लोकांमध्ये होणाऱ्या भेटीगाठींमध्ये ब्राह्मणांचा प्रशासक म्हणून मोठा रोल राहिला आहे. आणि त्यांचे रोल हे विदेशी लोकांना, अर्थात आक्रमणकारी लोकांना पोषक राहिलेले आहेत, हितकारक राहिलेले आहेत, त्यांच्या हिताचे राहिलेले आहेत. त्यामुळं ब्राह्मणांनी त्यांची केलेली जी कर्तृत्व आहेत ही देशविघातक आहेत, हा देश तोडणारी आहेत, हा देश उद्ध्वस्त करणारी आहेत. त्यामुळं ब्राह्मणांचा जो काही खरा इतिहास आहे प्रशासनामध्ये काम करालेला, ब्राह्मण कधीही पुढं लढायला आलेले नाही आहेत, आजही येत नाहीत, कालही आले नव्हते आणि उद्याही येणार नाहीत. पण ते प्रशासनामध्ये राहून ज्या काड्या करत होत्या त्या काड्यांनी मात्र छत्रपती शिवाजी महाराज असतील, छत्रपती संभाजी महाराज असतील किंवा आत्तापर्यंतसुद्धा ब्राह्मणांनी प्रशासनामध्ये राहून शासक लोकांवर कंट्रोल ठेवला होता. आणि ब्राह्मण ज्याच्या बाजूनं उभे राहतील, ब्राह्मण ज्यांना युक्त्या देतील, कारण ब्राह्मण दोन्हीकडेही होते, ब्राह्मण शासक दोन्ही शासकांकडे, जो प्रतिवादी शासक आहे त्याच्याकडेही होते आणि स्पर्धक आहे त्याच्याकडेही होते. त्यामुळं ब्राह्मणांची जी इंटरनल मिलीभगत आहे, ह्या मिलीभगतीमुळं भारतावर अतिक्रमण करणाऱ्या इतर देशातील, इतर राज्यातील लोकांना, इतर समुदायातील, जाती धर्मातील लोकांना भारतामध्ये त्यांची पाये पसरता आली. हा इतिहास मुळात वर यायला लागल्यामुळे आता ब्राह्मणांच्या वर्चस्ववादाचा पूर्णपणे खेळखंडोबा चालू झाला आहे. त्यातल्या त्यात ब्राह्मणेतर चळवळींमध्ये झालेलं प्रबोधन हे सुद्धा ब्राह्मणांनी पेरलेल्या, लिहिलेल्या, सांगितलेल्या खोट्या इतिहासाला आता उद्ध्वस्त करत चाललेलं आहे.